नमस्कार. गरजा रायगड संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे. तर चला पाहूया आजच्या घडामोडी. आध्यात्मिक ऊर्जेच्या साक्षीने पेणमध्ये राष्ट्रीय आगरी आध्यात्मिक संमेलन उत्साहात संपन्न. अखिल भारतीय आगरी सामाजिक संस्थेच्या वतीने पेण नगरपालिकेच्या वरच्या मैदानावर आयोजित करण्यात आलेले राष्ट्रीय आगरी आध्यात्मिक संमेलन भक्ती, संस्कृती आणि समाज एकतेचा अनोखा संगम ठरले. अध्यात्माच्या तेजाने उजळलेल्या या संमेलनात हजारो आगरी बांधवांनी उपस्थित राहून समाज एकतेचा आणि संस्कृती जतनाचा संदेश दिला. कार्यक्रमाची सुरुवात सकाळच्या मंगलमय वातावरणात भव्य आध्यात्मिक दिंडीने झाली. पेण शहरातून काढण्यात आलेल्या या दिंडीत परमपूज्य सदानंद महाराज, तुंगारेश्वर पारोळ वसई तसेच पुरुषोत्तमानंद पुरी महास्वामी, भगीरथ पीठ कर्नाटक हे सहभागी झाले होते. टाल, मृदुंग, हरिनामाचा गजर आणि भक्तिमय वातावरणात जवळपास 2 तास ही दिंडी पेण शहरात फिरली. दिंडीमुळे संपूर्ण शहर भक्तिरसात न्हाऊन निघाले होते. यानंतर महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री गणेश नाईक, पेणचे आमदार तथा माजी मंत्री रविशेठ पाटील, कामगार नेते महेंद्र घरत, नगराध्यक्षा प्रीतम पाटील तसेच पुरुषोत्तमानंद पुरी महाराज यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. दीप प्रज्वलनाच्या क्षणी तमसोमा ज्योती कर्मयाचा संदेश प्रत्यक्ष अनुभवायला मिळाला होता. आध्यात्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान चिन्ह व मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. त्यानंतर झालेल्या भजन, धवले, गायन आणि भक्तिगीतांच्या कार्यक्रमांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. आगरी संस्कृतीचा ठसा उमटवणारे सुप्रसिद्ध गायक जगदीश पाटील यांनी सादर केलेल्या आगरी स्मृती गीताने संपूर्ण वातावरण भारावून गेले. महिलांनी पारंपरिक तालावर उत्स्फूर्त नृत्य करत आनंद उत्सव साजरा केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अखिल भारतीय आगरी सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सूर्यकांत पाटील यांनी केले. वनमंत्री गणेश नाईक यांनी आपल्या मनोगतात अध्यात्म आणि जीवन मूल्यांचा संबंध अधोरेखित करताना सांगितले की मन स्वच्छ आणि विचार शुद्ध असतील तरच जीवनातील खरी आध्यात्मिक शांती मिळते. नात्यांमध्ये विश्वास टिकवणे ही काळाची गरज आहे. त्यांनी राजकारण, अर्थकारण आणि अध्यात्म यातील समतोलावरही भाष्य केले. तर आमदार रविशेठ पाटील यांनी आगरी समाजाच्या इतिहासाचा गौरवपूर्ण उल्लेख करत सांगितले की आगरी समाज हा स्वाभिमानी समाज आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी या समाजाची ताकद ओळखून त्यांना मीठ उद्योगाची जबाबदारी दिली. आज समाज प्रत्येक क्षेत्रात प्रगती करत असला तरी आपल्या परंपरा, संस्कृती आणि अध्यात्म जपणे ही काळाची गरज आहे. समाज एकत्र राहिला तर भविष्यात रायगडच्या राजकारणात आगरी समाजाचे वर्चस्व अधिक बळकट होईल, असा विश्वास त्यांनी दिला. यावेळी पुरुषोत्तमानंद पुरी महाराज आणि महेंद्र घरत यांनीही अध्यात्म, संस्कार आणि समाज एकतेवर प्रभावी मार्गदर्शन केले. समाजाची खरी उन्नती ही केवळ आर्थिक प्रगतीत नसून संस्कार आणि अध्यात्मात आहे, असा संदेश त्यांनी दिला. कार्यक्रमास पेण नगरीच्या प्रथम नागरिक प्रीतम पाटील, जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर म्हात्रे उर्फ हरिओम, सभापती स्मिता पाटील, उपसभापती संजय डंगर, नगरपालिकेचे नगरसेवक, विविध सामाजिक, शैक्षणिक व आध्यात्मिक क्षेत्रातील मान्यवर तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. याच वेळी वारी देवाची या विशेष अंकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. संपूर्ण संमेलनात अध्यात्म, संस्कृती, समाजप्रेम आणि एकतेचा संदेश घुमत राहिला. पेण नगरीत भरलेले हे राष्ट्रीय आगरी आध्यात्मिक संमेलन आगरी समाजाच्या सांस्कृतिक वैभवाचा आणि आध्यात्मिक शक्तीचा अविस्मरणीय सोहळा ठरला. तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेल आयकॉन वरती क्लिक करा. धन्यवाद.